हॅलो एव्हरीवन, तुम्हाला पण घरच्या घरी अशी टेस्टी पावभाजी बनवायची असेल तर व्हिडिओला कंटिन्यू करा. छान असं आलू घेतलाय, बीट घेतलेला आहे आणि फुलगोबी घेतली आहे. त्याला छान अशा कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सिमला मिरची आणि वाटाणे घेतलेली आहे. एका गंजामध्ये तेल आणि थोडंसं बटर टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं, मोहरी आणि कांद्याची पेस्ट आणि छान ह्याला होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मस्त आपण त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक आणि लसणाचा पेस्ट, त्याला पण छान होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायची सिमला मिरची आणि सिमला मिरची वगैरे शिजली त्यानंतर आपल्याला टाकायचे आपल्या घरी जे मसाले आहेत ते मसाले टाकायचे आहे. त्यानंतर मसाले पण छान होऊ द्यायचे आहेत. मसाले झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे पावभाजी मसाला. छान आपले पावभाजी मसाला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी. त्यानंतर छान असे मसाला वगैरे ते छान एक करून घ्यायचं आहे आणि आपण जे आपल्या भाज्या शिजलेल्या त्या भाज्याला मॅश करून ते भाजीसुद्धा टाकून द्यायचे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये वाटाणे आणि थोडंसं बटर टाकून भाजीला होऊ द्यायचं आहे. नंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती सुंदर अशी तयार झालेली आहे. थोडीशी असं कोथिंबीर टाकून आपली भाजी झालेली आहे रेडी. त्यानंतर मस्तपैकी असं पाव थोडंसं बटर घेऊन पावला छान असे शेकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पावभाजी घ्यायची आहे आणि त्यामध्ये असं कांदा लिंबू टाकून आपली पावभाजी एन्जॉय करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.